I'm back. Same me. Stronger soul. New chapter. जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर भावांनो, माझं नाव आहे सुनील मस्के. तुम्ही पाहता युट्यूब चॅनल सुनील मस्के 358. तर भावांनो, अवघे फक्त 11 दिवस बाकी राहिले आहेत भीम जयंती येण्यासाठी. तर भावांनो, त्या भीम जयंती निमित्त आज आपण नवीन ट्रेंडिंग टॉपिक वरती ट्युटोरियल घेऊन आलेलो आहे. आजचे ट्युटोरियल पूर्ण बघा, कोठे स्किप करू नका, कारण भावांनो या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला, तो पासवर्ड व्हिडिओमध्ये मिळून जाईल आणि तुम्हाला समजून जाईल की हा टेटेस कसा करायचा आहे. तुम्ही भावना आपला प्रिव्ह्यू बघितलाच असेल, त्या प्रिव्ह्यू टाईप मध्ये आपल्याला टेटेस तयार करायचा आहे. हा टेटेस तयार करण्यासाठी तुम्हाला एक ऍप्लिकेशन लागेल, ते म्हणजे अलाइट मोशन. तुमच्याकडे नसेल तर टेलिग्राम वरती जाऊन जॉईन व्हा, अलाइट मोशन डाउनलोड करून घ्या. तिथे मटेरियल दिलेले आहे, मटेरियल डाउनलोड करा आणि सर्व भावना एडिटिंग ऍप्लिकेशन देत असतो, ट्युटोरियल ट्रेंडिंग चे देत असतो. आणि भावना काय प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा, नाहीतर इंस्टाग्राम वरती मेसेज करा, तिथे तुम्हाला प्रॉब्लेमचा रिप्लाय दिला जाईल. हा व्हिडिओ पूर्ण बघत असताना या व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे तो घ्यायचा आणि आपले मटेरियल एक्सट्रॅक्ट करायचं आहे. तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे टेटेस तयार करू शकता. तर चला भावना, आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी टेलिग्रामवरती त्या ट्युटोरियलच्या खालच्या बाजूला 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत, एक बिटमार्क प्रोजेक्ट आणि एक टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्ट. दोन्ही प्रोजेक्ट अलाइट मोशन मध्ये इम्पोर्ट करायचे आहेत. जर इम्पोर्ट करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यावरती सुद्धा ट्युटोरियल दिलेला आहे, त्याच्यावरती सोल्युशन दिलेलं आहे. तुम्हाला तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या प्रोजेक्ट अलाइट मोशन मध्ये इम्पोर्ट करा. आणि भावांनो, ते इम्पोर्ट केलेले प्रोजेक्ट तुमच्या प्रोजेक्ट या ऑप्शन मध्ये येऊन जातील, तर ते त्याच्यावरती क्लिक करायचे. तर पाहू शकता बिटमार्क प्रोजेक्ट आणि टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्ट. तर सिम्पली तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. तर भावांनो, पाहू शकता या सॉंगला बिटमार्क करून दिलेले आहे. तर प्लस वाल्या आयकॉन वरती क्लिक करायचे. आता भावना आपलं पहिलं जे टेक्स्ट आहे ना, ते पहिले टेक्स्ट इथं म्हणजे लिरिक्स टाईप करून घ्यायचं आहे. जर भावना तुम्हाला जर फॉन्ट पाहिजे असतील सर्व, मी जे यूज करतो स्वतः रेग्युलर म्हणा किंवा दुसरे फॉन्ट म्हणा, जर तुम्हाला सर्व फॉन्ट पाहिजे असतील तर भावना आपले 10,000 सबस्क्राईब करा, तुम्हाला सर्व फॉन्ट फ्री मध्ये दिले जातील. युट्यूब वरती ट्युटोरियल देणार आणि भावना त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये त्या फाईल देणार. त्या फाईलला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड ठेवणार नाही. तुम्हाला सर्व मी जे यूज करतो फॉन्ट, रेग्युलर फॉन्ट यूज करतो, दुसरे फॉन्ट यूज करतो, सर्वच्या सर्व फॉन्ट मी तुम्हाला टेलिग्राम वरती देणार, जर तुम्ही आपले 10,000 सबस्क्राईब पूर्ण केले तर. तर भावनो, आता आपलं पहिले लिरिक्स इथं टाईप करायचे, या टेक्स्ट वरती क्लिक करायचे, पहिले लिरिक्स इथं टाईप करून घ्या. तर भावनो, पहिले लिरिक्स इथं टाईप केलंय, सेंटर करायचे. हा फॉन्ट तुम्हाला टेकोबोल्ड सिलेक्ट करायचा आहे. याची साईज जी आहे याची साईज तुम्हाला 28 ठेवायची आहे. ओके करायचे. ओके केल्यानंतर कलर मध्ये यायचे आणि तुम्हाला ग्रेडियंट सिलेक्ट करायचंय. हा ब्लॅक कलर खालच्या बाजूला ठेवायचा, असा पांढरा कलर वरती ठेवून घ्यायचा आहे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर याची लेंथ 2.18 इथपर्यंत ठेवायचे. इथपर्यंत ठेवल्यानंतर आता भावनो, तुम्हाला काय करायचे, आपलं बॅक यायचे. बॅक आल्यानंतर टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्ट मध्ये यायचे, याच्यावरती क्लिक करायचे, इफेक्ट मध्ये जायचे, 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल वरती क्लिक करायचे आणि भावनो आपल्या बिट मार्क वरती येऊन या टेक्स्ट वरती क्लिक करायचे, इफेक्ट मध्ये जायचे, 3 डॉट वरती क्लिक करून हा टेक्स्ट इफेक्ट पेस्ट करायचा आहे. असा व्यवस्थित टेक्स्ट इफेक्ट पेस्ट केल्यानंतर पुन्हा या लेअर वरती क्लिक करायचे, लेअर मध्ये जाऊन कॉपी लेअर करायचे. हा लेअर कॉपी केल्यानंतर तुम्हाला पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट केल्यानंतर भावनो, आता 4.14च्या अलीकडे आपला बिट मार्क आहे, तर त्याच्या अलीकडे घेण्यासाठी याच्यावरती क्लिक करायचे. या टायमरच्या ऑप्शन मध्ये जाऊन या 2 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे. आहे तसा टेक्स्ट, आहे तसा इफेक्ट अलीकडच्या बाजूला येऊन जाईल. पुन्हा याच्यावरती क्लिक करा, एडिट टेक्स्ट वरती क्लिक करायचे. आपलं पुढचं जे लिरिक्स आहे ते ऐकायचे, टाईप करायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर भावनो, आता तुम्हाला पुढच्या बाजूला यायचे आणि सर्व जे बीट मार्क दिलेत ना, या सर्व बीट मार्काला तुम्हाला लिरिक्स टाईप करून घ्यायचे आहेत. जर काय प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा, तिथे तुमचा रिप्लाय दिला जाईल. तर 13.25 या बीट मार्क वरती यायचे, प्लस वाला आयकॉन वरती क्लिक करायचे, मीडिया मध्ये जायचे, ऑल मीडिया मध्ये जाऊन भावना आपले मटेरियल डाउनलोड करायचे. हा व्हिडिओ दिलेला आहे तुम्हाला, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा PNG दिलाय तयार करून. तुम्हाला जर भावनो अशा PNG तयार करायच्या असतील तर कमेंट बॉक्स मध्ये
मेसेज करा PNG ट्युटोरियल असे जर भावांनो खूप सारे जर कमेंट आले टेक्स्ट PNG ट्युटोरियल तर भावांनो तुम्हाला याच्यावरती मी ट्युटोरियल घेऊन येईन की हा PNG कसा करायचा आहे. तर हा व्हिडिओ सिलेक्ट करा, प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर तुम्हाला पुढच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला आपला जो बीट आहे जिथं बीट आपला पडतो तो पार्ट कट करायचा आहे. त्याच्या पुढचा पार्ट कट करून घ्यायचा आहे. साऊंड मध्ये जायचे, हा साऊंड म्यूट करायचा आहे आणि बीट मार्क वरती येऊन हा व्हिडिओ इथे सेट करून घ्यायचा आहे. तर असा व्यवस्थित सेट झालेला दिसून जाईल. तर आपला व्यवस्थित व्हिडिओ जो आहे तो बीटला ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित सेट होऊन जाईल. पुन्हा याच्यावरती क्लिक करा. ब्लिनिंग अँड ऑप्सिटी मध्ये जायचे, कलर मध्ये येऊन 4 नंबरचा ऑप्शन यूज करा आणि याची ऑप्सिटी जी आहे ती तुम्हाला भावनो 45 ठेवून घ्यायची आहे. तर भावनो हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्टेप बाय स्टेप सांगितलेलं मिळून जाईल. पासवर्ड व्हिडिओ मध्ये दिलेला आहे तो पासवर्ड सुद्धा मिळून जाईल. पुन्हा प्लस वाला आयकॉन वरती क्लिक करा, मीडिया मध्ये जायचे, ऑल मीडिया मध्ये जाऊन हा टेक्स्ट PNG सिलेक्ट करा, प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर याची साईज जी आहे ती व्यवस्थित कमी करून घ्यायची आहे. कमी केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत ठेवायची आहे. आणि भावनो हा व्हिडिओचा वाढलेला पार्ट कट करून घ्यायचा आहे. आणि जर भावनो तुम्हाला अशा जर टेक्स्ट PNG तयार करायचे असतील तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये टेक्स्ट PNG ट्युटोरियल असं टाईप करायचे. जर खूप सारे कमेंट जर आल्या तर याच्यावरती भावनो मी ट्युटोरियल घेऊन येईन की कशा तयार करायच्या आहे. तर तुम्हाला त्याचे मटेरियल हे सर्व व्यवस्थित देईन आणि तुम्हाला सांगेन की ही टेक्स्ट PNG कशी करायची आहे. साईज तुमच्या हिशोबाने ठेवायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथं कोठेही ठेवून घ्यायचं आहे. ठेवल्यानंतर आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ कंप्लीट होतो आणि उरलेले जे लिरिक्स आहेत ते तुम्ही ऐकायचे आणि व्यवस्थित टाईप करून घ्यायचं आहे. तर एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचे, व्हिडिओमध्ये जायचे, क्वालिटी जेवढी ठेवायची ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. तर भावनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक जरूर करा. असे जर व्हिडिओ पाहिजे असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येईन. नाहीतर इंस्टाग्रामवरती रील शेअर करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येईन. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल. मटेरियल डाउनलोड करा, हा टेटस तुम्ही क्रिएट करून युट्यूबवरती किंवा इंस्टावरती अपलोड करू शकता. तर भावनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.